नमस्कार, तेज वार्ता मध्ये आपले स्वागत आहे। करमाळा तालुक्यातील वाशिंबी येथील गायरानामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहे। या प्रकल्पामुळे परिसरातील धरणग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकल्पामुळे धरणग्रस्त शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार असल्याने वाशिंबी ग्रामस्थांकडून या प्रकल्पाला तीव्र विरोध होत आहे। गैरसोयीच्या असलेल्या प्रकल्पाच्या विरोधासाठी सर्व ग्रामस्थ एकवटले आहेत। जवळपास 60 शेतकऱ्यांनी उजनीतून शेतीला पाणी घेण्यासाठी अमाप खर्च करून गावालगत असलेल्या गायरानातून पाईपलाईन टाकलेल्या आहेत। इतर ठिकाणी पर्यायी जागा उपलब्ध असतानाही केवळ याच ठिकाणी हा प्रकल्प होण्याचा अट्टहास होत आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांना त्यांच्या पाईपलाईन काढाव्या लागणार आहेत। मोठ्या स्वरूपात असलेल्या प्रकल्पामुळे परिसराचे वातावरण बदलणार आहे। पर्यायाने लगतच्या रहवासी क्षेत्राचे तसेच शेतीचे नुकसान होणार आहे। गायरान म्हणून राखीव असलेली जागा अशा प्रकल्पाला वापरली जाणार आहे। त्यामुळे पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे। या प्रकल्पामुळे ग्रामस्थांना अडचणी तर येणारच आहेत, मात्र ग्रामदेवतेकडे जाणारा रस्ताही या प्रकल्पामुळे प्रतिबंधित होणार असल्याने भाविकांच्या भावनेचा प्रश्नही निर्माण झाला आहे। या सर्व कारणांमुळे धरणग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांकडून वाशिंबी येथील प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्प तात्काळ रद्द करण्यात यावा अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे। प्रशासनाने याची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे। प्रकल्प कुठं हवेत? सौर ऊर्जेला पाण्याचा आणि बॅकवॉटरचा काय संबंध आहे? एक तर गाव विस्थापित झाले, 2000 एकर क्षेत्र पाण्यात गेलं, बाकीचं परत रेल्वेत आता राहिले 2-2.5 एकर गायरान, त्यात बी तुम्ही पाईपलाईन शेतकऱ्यांनी कुठं न्यायच्या? हा, आणि सौर ऊर्जेला वाशिंबेच का? सौर ऊर्जेला तिकडं ड्राय भागातलं न्या की तिकडं 1000-4000 एकर 5000 एकर करा की इकडं वाशिंब्यात कुठं? भविष्यात आम्हाला सगळ्या अडचणीच होणार आहेत ना। बरं शेतकरी कुठला पाईपलाईन जाऊन देत ना, हाय गायरानातून जातात ना पाईपलाईन सगळ्या। हा, गाव विरोधच करणार आहे, गाव सक्सेस होऊन देणार नाही 100%। सौर कोणच होऊन देणार नाही। हा, बरं राहिले क्षेत्र किती पुनर्वसित होऊन थोडंफार, त्यात बी तुम्ही हितनं पाईपलाईन काढा तिकडे काढा, म्हणजे तुम्हाला तिकडे राबवा की तुम्ही यंत्रणा काय असेल ते, जिथं ड्राय भाग आहे का नाही बाहेर, तिथं बॅकवॉटरला एरियात येऊन तुम्ही आमचीच अडचण करताय म्हणजे काय? हा, ग्रामस्थांचा प्रखर विरोध राहील। प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी। अनसक्सेस प्लांट आहे इथं, आणि जरी झाला भविष्यात तरी लोक याला ठेवणार नाहीत। वाशिंबे गावामध्ये तालुक्यात 1 नंबर म्हणलं तर 274 एकर जमीन ही गायरांची आहे, आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 2-4 सर्वे नंबर आहेत। आणि मूळ आमचं वाशिंबे गावचं जे 33 केवीचं सबस्टेशन झालेलं आहे 2017-18 मध्ये, ते गट नंबर 86-1 मध्ये झालेलं आहे, आणि तिथं 12.5 हेक्टर जमीन उपलब्ध आहे। आणि त्या 2017 ते 2022 या काळामध्ये ते सर्व क्षेत्र सबस्टेशनच्या नजीक 12-12.5 हेक्टर तो पहिला ठराव तिथं दिलेला होता की बाबा सौर ऊर्जेसाठी पहिल्या सरकारच्या काळामध्ये तशी ती योजना होती, आणि तो ठराव दिला होता। नंतर 2022ला ग्रामपंचायत बदलली, आणि हा जो गट आहे, गट नंबर 143 आपण उभा राहिलो तो, हा गट नंबर 37 हेक्टरचा पूर्ण गट नंबर आहे। त्यातनं रेल्वे लाईन गेलेली आणि सगळी नागरी वसाहत आहे। आणि जवळजवळ ह्या वाशिंब्याच्या आराखडा रेखांकनानुसार उत्तरेला आमची नदी, आपली दक्षिणेला नदी, आणि रेल्वेच्या पलीकडे उत्तरेला सगळं गाव आहे। जवळजवळ इथून 100-150 लोकांच्या शेतकऱ्यांच्या पाईपलाईन गेल्या, तर 90% क्षेत्र आपण जे उभा राहिले इथून सर्व सिंचन होतं ह्या भागातून। आणि जवळजवळ आता जानेवारी महिना लागला, ऊन वाढल, उन्हाळा चालू झाला, आणि जवळजवळ कोट्यवधी रुपयाचं शेतीचं नुकसान होईल संभाव्य, आता जरी असा खेळ झाला। आणि मूळ परिस्थिती अशी, हा गट नंबर वनीकरणाला वन विभागाला दिलेला असताना मूळ आता ह्या ग्रामपंचायतीने 31 डिसेंबर 2024ला ह्या 37 हेक्टरमधलं 5 हेक्टर 91 आर म्हणजे त्यातलं हे त्यांनी सौर त्या एजन्सीला समर्पित केलं। त्याची नोंद झाली 31 डिसेंबर 2024ला, म्हणजे साधारणतः त्याला 12 महिने झाले, आज 12 महिने झाले त्याला। आणि मग नंतर ह्या गोष्टी सगळ्या होत असताना इथून आमचं ग्रामदैवताचं, आता जे ताईंनी सांगितलं तसं,
ग्रामदैवताचा खेळ आहे, नागरी वसाहत मोठी, आणि मग हा प्रकल्प इथं राबवण्याचं कारण काय? 900 एकर पाण्यात गेले. असा प्रकार झालेला आहे. तर आम्ही हा प्रकल्प ग्रामस्थांच्या एकवटीने होऊन देणार नाही. आणि जरी त्यांनी आता ग्रामपंचायतीने जरी नोंद दिली असेल तरी आम्ही त्याला तुमच्या माध्यमामधून प्रशासनाला वेळीच काय आमच्या पद्धतीने म्हणणं मांडू, आणि जर प्रशासनाने नाही दखल घेतली तर आम्ही त्याला न्यायालयीन लढासुद्धा लढायच्या तयारीनुसार आम्ही आहे. आणि काही करून हा प्रकल्प, आमचा विकासाला विरोध नाही, हा प्रकल्प आमच्या गावामध्ये 274 एकर जमीन आहे गायरानाची. हा प्रकल्प हितला सोडून जे आम्ही पहिला ठराव दिला आहे 86 गट नंबर 1 मध्ये, तिथं 36 एकर जमीन आहे. तर तिथं होण्यास काय अडचण नाही. आमच्याकडे आमसभेस तुझा ठराव घेतला आहे भाऊ, तर आमसभेत ठरावाची प्रत घेऊन आम्ही न्यायालयीन लढाईमध्ये त्यामध्ये आम्ही ती करून जागा बदल करण्याचे आम्ही प्रयत्नात राहू. पण हा या जागी सोलर एजन्सी करून हा ग्रामस्थांना, आमचं ग्रामदैवताला अडचण होईल असं आम्ही होऊन देणार नाही. म्हणजे सामाजिक गेली 70-75 वर्षापासून जी भैरवनाथ आमचं ग्रामदैवत अस्मितेचा प्रश्न आहे आमचा. आणि त्या ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये हनुमान जयंतीला आमची भैरवनाथाची यात्रा असते. आणि कार्तिक शुद्ध जन्माष्टमी, भैरवनाथ जन्माष्टमी आम्ही साजरा करतो. उत्साह मोठ्या प्रमाणात 11-12 हजार लोकसंख्येचं आमचं म्हणजे तिथं अन्नदानाचं वाटप होतं आहे. अशा ठिकाणी आमच्या ह्या भैरवनाथ मंदिराला जर जायला प्रश्नच मुळात ते रस्ताच नाही आहे. ही जर प्रकल्प जर झाला तर गावकऱ्यांनी जायचं कुठनं? आमच्या भैरवनाथ म्हणजे मंदिराचा हे म्हणजे आमच्या गावचं वैभव आहे. ह्याच्यासाठी आमचा पूर्णपणे विरोध राहणार आहे. पहिल्यापासून आम्ही 20-25 वर्षापासून राहतोय तिथं, पण आता सध्या समद गायरान सोडून आमच्या घरावरती आणलंय. आम्हाला सोयी करावी आणि शासनाने तिथं घालावं. काही बोललं तर JCB खाली घालू बोलतात, काय करतात. असं कुठं जायचं? आम्ही लेकरं बाळ घेऊन कुठं जायचं? तुम्ही जर 10 फुटावर जर बांधत असेल तर तिथे लेकरं बाळ चिटकल्यानंतर त्याला जबाबदार कोण आहे? म्हणजे या प्रकल्पाला तुमचा पूर्णपणे विरोध आहे. या जागेत केंद्र शासन होण्यासाठी. म्हणतं की जे वंचित आहे त्यांना करणार आम्ही. मग आम्ही वंचित असताना तुम्ही आता हक्कला निघाला तिथं, आम्ही कुठं राहणार आहे? ग्रामपंचायतीत जागा मागितली तर शिल्लक नाही गरिबांसाठी, आणि शेवटी आम्ही भूमिहीन आहे. आमच्याकडे उतारा नाही कशाचा गुंड्याचा सुद्धा. ह्याला कोण जबाबदार आहे? आणि जर लेकरं बाळ मिली किंवा आमची कोणी काय झाली तर त्याला कोण ही आहे? प्रशासन जबाबदार असेल तर आम्ही आयुष्य तिथं राहू शकतो. उद्या हे काम चालूच राहिलं तर तुमची भूमिका काय असेल? आम्ही भूमिका उडी टाकणार तिथं, नाही तर त्यांच्या समोर पेटवून घेणार. आमचं काही राहिलेलं नाही. उताराच आमच्या नावचा नाही तर आम्ही कशामुळे राहू तिथं? 20-25 वर्ष झालं आम्ही ह्या गावावरती पाहुणे म्हणून आलेलो आहे. मतदान आहे, रेशन कार्ड आहे, समज आहे. गायघराला जागा भेटली, ग्रामपंचायतीची जागा स्वतः भेटली नाही आम्हाला. आम्ही सरळ आत्महत्या करणार, लेकरं बाळा घेऊन विसाची बाटली आणणार, पिणार आणि झोपणार तिथं. त्याला प्रशासन जबाबदार असेल. ग्रामपंचायतीनं याच्या आधी हा जो ठराव देत होते त्यावेळेस काय त्यांनी गावाला काय कल्पना दिली नव्हती? त्यावेळेस दिली नव्हती, पण आम्ही ग्रामपंचायतला सरपंचाला बोललो, परत ग्रामसभा बोलावली. त्या ग्रामसभेत एकमताने ठराव दिला आम्हाला. सगळ्या ग्रामस्थांनी मागणी केली की हा प्रकल्प रद्द व्हावा म्हणून. आमच्यापाशी तसं ठराव आहे, ग्रामपंचायतचा ठराव आहे. ग्रामपंचायतने आम्हाला ठराव दिला आहे. आम्ही जर हे ठराव देऊन कलेक्टर साहेबांना भेटणार आहे, ह्याच्या अगोदर भेटला होता, तहसीलदार मॅडमला भेटलो होतो, त्यांनी सुद्धा आम्हाला मॅडमच्या सुद्धा समस्याची ही. पण तो कॉन्ट्रॅक्टदार आरेरेवाची भाषा बोलतो. पाईपलाईन उकडून फेकून देईल, असंच करण. पाईपलाईन 4 फोडल्यात, मला दाखवतो पाईपलाईन फोडलेल्यात, पाईपलाईन दाखवतो. आम्ही त्यांना म्हणलं थांबा 15 दिवस 20 दिवस थांबा, 1 महिना थांबा, वेळ द्या. आम्ही आमच्या पद्धतीने कलेक्टर साहेबांपाशी, तहसीलदार मॅडमपाशी, वरिष्ठ पातळी आम्ही हे करतो, मार्ग काढू. तो येतो फोनवर कोणाला तरी दम देतो, हिथं येऊन पाईपलाईन उकडून टाकतो. हे अशी शेतकऱ्यांसंग भाषा करणं चुकीचं आहे. ही काय आपण भारतात राहतो, पाकिस्तानमध्ये नाही ना राहत. दमदाटीची भाषा ही असं कॉन्ट्रॅक्टदाराकडून बोलणं चुकीचं आहे. अशी भाषा नाही बोललं पाहिजे कॉन्ट्रॅक्टदारांनी. आमचा बी प्रकल्पाला विरोध नाही, वारंवार मी सांगतोय, पण जिथं कोणाला अडचण येत नाही ह्या ठिकाणी व्हावं. अहो तुम्ही आमचं मतच घेतलं नाही ना. तुम्ही आम्हाला विचारायला पाहिजे होतं का नव्हतं? सरपंचाला तुम्ही गावकऱ्यांना विचारायचं काम होतं का नव्हतं तुमचं? तुम्ही विचारायचं होतं आम्हाला, मतं घ्यायची होती आमची, विचारात घ्यायचं होतं, मग तुम्ही उभं करायचं होतं. तुम्ही अंदाज पंचायत सगळं करता, ठराव मंजूर करून आणता आणि मग आम्हाला माहित करता का? आधी नको करायला. तुमचं काय असं ग्रामसभा ती काय बोलवलं? काहीच घेतलेलं नव्हतं, काहीच माहित नाही आम्हाला. आल्यानंतर माहित झालंय, मोजणी आल्यानंतर आम्हाला हे माहित झालंय. कुणालाच धोका नाही, आम्हाला धोका आहे. आमच्या घरासमोर तुम्ही आणता का? गायरान कशासाठी सोडलेलं आहे? गुरांसाठी सोडलं ना तुम्ही, सगळ्या ह्याच्यासाठी सोडलेलं आहे ना तुम्ही. ग्रामीण भागात यायचं म्हणता,
फिरण्यासाठी, हवा घेण्यासाठी, आणि तुम्ही सोलर आणता इथं. तुम्ही उद्यान करा, काही करा, सगळं करा. रस्ते नाहीत आम्हाला, दिवे नाहीत रस्त्याने, आणि तुम्ही सोलर कुठं आणताय? आहे आम्हाला रस्ता जायला नीटनीटका, त्याची सोय नाहीये. आम्हाला दिवे नाहीयेत रस्त्याने, ती नाहीये, आणि तुम्ही सोलर कुठं आणता इथं? आणि इथं मला वाटतं ग्रामदेवता सुद्धा इथं तुमचे. ग्रामदेवता इथं आहे. तुम्ही इथून जर सोलर नेलं तर हे रस्ता कुठून जाणार? आमचा देव इथून जातो, मग कुठून देणार तुम्ही रस्ता आम्हाला? यात्रा इथूनच भरते. यात्रा इथूनच जाते, कुठून देणार तुम्ही आम्हाला रस्ता? आणि आमच्या घरापर्यंत पाणी आलं तर तुम्ही आम्हाला बघायला येत नाही, त्यावेळी कुठं जातं तुमचं? आणि आता सोलर कुठं आणता आम्हाला? सोलरने आमचा काय फायदा होणार आहे? आमच्यासाठी काय करता तुम्ही? शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी बोला, तुम्ही करा. आणि तुम्ही सोलर आणलं ना, आम्ही होऊ देणार नाही. तुम्हाला काय करायचं ते करा, आम्ही ठाम सगळेजण उभं राहणार इथं. तुमचा तुम्ही निर्णय घ्या. आम्हाला उन्हाचं नाही जमत आमच्या घरामाग इतक्या. हा आम्हाला लोक ती काय मध्ये आमच्या घरामाग आम्ही होऊ देणार नाही. किती नुसकान आहे सारी ही. हा आम्हाला उठल्या बसायचं, कुठं बाया माणसाने कुठं जायचं आम्ही? हा दुसरीकडे जागा नाही तुम्हाला. माळा असतोय बाहेर, गावात असतंय का काय? गावात शेजारी बघा तुमच्या मनाने. आम्ही तर होऊ देणार नाही का? सगळ्या माणसांनी का सांगते मी. माझ्या इकडे आलं ना, मी दगडाने हाणणार येत्या. हा बघा मग तुमच्या मनाने कसं आहे ते. माझी सगळी लेकरा बाळा सगळी उभा करणार. घाला डिसिपी अंगावर सरळ तुम्ही. माझी नातुंड पटुंड सगळी घालणार मी, मोर उभा करणार. घाला सरळ, माणसं मारून टाका आमची, आणि तुमच्या घराला लाईटी उन्हाच्या.